हा तर मंडळी, आता आपण या काकांकडे आलेलो आहोत. आपण या काकांची सध्याची जी स्थिती आहे, काय परिस्थिती आहे, त्यांचा व्यवसाय, त्यांचा रोजगार, त्यांची आर्थिक प्राप्ती आणि ते कसं राहतात, कुठं राहतात, याविषयी आपण जरा थोडंसं त्यांची सखोल चौकशी करणार आहोत. तर नमस्कार काका. नमस्कार. नमस्कार म्हटलं काका. नमस्कार. हां बोला, काय नाव आपलं म्हटलं? केरबा सरोदे. केरबा सरोदे. बार बार बार. काय व्यवसाय करता आपण? काय भाजीपाला विकतो. इथं मंडईतच विकता का? बार बार बार. किती वर्षापासून करता हे? 4-5 7-8 वर्ष होत आले. 7-8 वर्ष झाली. बरं. इथं तुम्ही मूळगावचेच आहात का बाहेरून आलात कुठे? बाहेरनेच आलोय. बरं, बरं. जन्म इथंच झाला. बरं. तुमचा जन्म इथंच झाला, पण काही दिवस बाहेर गेले होते, परत इथं आला तुम्ही. काय हरकत नाही. मला काय म्हणायचं आहे की सध्याचा काळ कसा वाटतो तुम्हाला? काय गरिबीतला आहे. गरिबीतला काळ आहे. म्हणजे आता पैसे मिळूनही माणसाला समाधान नाही, पैसा पुरी पडत नाही. बरोबर आहे. बरोबर. जे मिळणारं उत्पन्न आहे त्यामध्ये माणूस सुखी जगू शकत नाही. बरोबर. सतत चणचण भासते पैशाची आणि महागाईमुळं माणसाकडे पैसा शिल्लक राहत नाही. बरोबर आहे. तुम्ही काय वाण विकता बरं? कोथिंबीर, मेथी, शापू. अच्छा, म्हणजे साधारणतः पालेभाज्या विकता तुम्ही? कोथिंबीर, शापू, मेथी वगैरे वगैरे. तर कौटुंबिक स्थिती काय आहे तुमची? घरामध्ये कोण कोण आहे तुमच्या? घरात काय आता सध्या एकटाच आहे म्हणायचं. एकटेच राहता म्हणजे बाजूला पडलं तुम्ही, एकटे पडला आता. बरं. म्हणजे तुम्हाला आता सांभाळणारं असं वैयक्तिक तुमची जबाबदारी घेणारं कोण नाही आहे. नाही. तुम्ही स्वतःच कष्ट करून खायचं आहे. हां हां. आता उद्या काय तुम्हाला आजारपण आलं, काय आलं तर पर्याय नाही त्याला. तुम्हाला असंच एकट्यानेच जगावं लागणार आहे. फार अवघड बिकट परिस्थिती आहे तुमची. पण आणि नेहमी रोजचं काम करावंच लागणार आहे तुम्हाला, तरच तुम्हाला 2 वेळचं अन्न मिळू शकेल. काय मग आता आजारी पडलो हां. उपाशी मरतो. असं ना? आजारी पडलेला आहात सध्या? बरं बरं. मग उपचार वगैरे काही केला का नाही? करतोय पण काय गुडघा अजून जमधरी ना. बरं बरं बरं. म्हणजे असं आता तुम्हाला हे कष्ट करावं लागते, त्यात आजारपण सांभाळावं लागते आणि तुम्हाला साथ देणारं कोण नाही. अत्यंत वाईट परिस्थिती आहे तुमची. आणि सरकारी काय मोबदला तुम्हाला मिळाला का आत्तापर्यंत? काय नाही. काहीच नाही. तुम्ही एकटेच आपलं तुमच्या शिरावरती जगत आहात. बरं बरं. धन्यवाद तुम्ही ही जी मुलाखत दिली त्याबद्दल. नमस्ते. मला आधार मिळावा ते सरकारी माझी बात. हां हां. मिळेल ना. आधार सरकारी मिळेल. थोडंसं प्रयत्नवादी राहा. पंचायत समिती वगैरे अशा ठिकाणी जाऊन काही योजना वगैरे आहेत का याचा पडताळा घ्या आणि पहा काय मिळतं आहे का ते. ठीक आहे. आपण माहिती दिली त्याबद्दल तुमचे आभारी आहोत. नमस्ते.